100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात तत्कालीन मविया सरकारने चौकशी करता चांदीवाल आयोग स्थापन केला होता। मात्र त्या आयोगाचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। तो सार्वजनिक करावा याकरता अनिल देशमुख आक्रमक झालेले आहेत। 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलवारी करावी लागली होती। तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर हा आरोप केला होता। त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांच्या मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती। या चौकशीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीने आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा आहे। म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीने आता अधिवेशन संपलं आहे, पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्ताने माहीत होईल। चांदीवाल आयोगाने जवळपास 13 महिने चौकशी केली तर 1.5 वर्षांपूर्वीच आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय, पण अद्याप तो अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही। या प्रकरणी अनिल देशमुख यांनी राज्यपालांना पत्र सुद्धा लिहिलंय। 100 कोटी कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केलाय, तसंच भाजपवर सुद्धा निशाणा साधलाय। मी जर ते 3 वर्षापूर्वी ॲफिडेव्हिट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती, माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणेचा त्यांनी चौकशी झाली नसती। पण 3 वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं। विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं। त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ॲफिडेव्हिट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं। 100 कोटीच्या वसुलीच्या आरोपानंतर भाजपच्या नेत्यानं आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा पुनरुच्चार अनिल देशमुख यांनी केला। पण नाव सांगितलं तर आपण जे खोटं बोलतो आहे ते लोकांच्या लक्षात येईल। असं कपोकल्पित कहाण्या करू नये। इथं काही कोडं टाकायला नेते आपण झालो नाहीये। जर तुम्हाला असं वाटतं की तो अहवाल येण्यासाठी कोणी दबाव टाकताय, तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती उघड करा ना की या नेत्यांनी केला। असं सर्व नेत्यांना संशयास्पद करण्याचं काहीच कारण नाही। महाविकास आघाडीच्या सत्तेत कथित 100 कोटींच्या वसुलीवरून बरंच राजकारण रंगलं होतं। तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केला, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हादरूनही गेलं। खरं तर कार्मायकल रोड स्फोटक प्रकरणावरून याला सुरुवात झाली होती। या प्रकरणात पोलिसांचा सहभाग उघड झाल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली। या सगळ्यानंतर परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता। या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक झाली होती। आता अनिल देशमुख चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी आग्रही आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।